नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या 20 मिनिट योग सेशनमध्ये, जिथे शरीराची एनर्जी लेवल, हाडांची व स्नायूंची ताकद तसेच स्नायूंची लवचिकता वाढवली जाईल फक्त या 20 मिनिटं योग सिक्वेन्समुळे। खास करून 30 ते 40 वयोगटातील स्त्रियांकरता ज्यांची हाडांची व स्नायूंची ताकद कमी होत चाललेली असते। तर चला पाहूयात हा 20 मिनिटाचा योग सेशन। तर सुरुवात करूयात चालण्यापासून। या पद्धतीने वॉकिंग करायचे आणि वॉकिंग बरोबर चालत चालत आपले हात गोलाकार दिशेत फिरवायचे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5 6 7 8 9 10। रिलॅक्स। आता आपली कंबर गोल फिरवायची, पायामध्ये थोडे अंतर घ्यायचं आणि कंबर गोलाकार दिशेत फिरवायची। 1 2 3 4 5। विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5। रिलॅक्स। पाय जुळवायचे आहेत आणि आपल्या गुडघ्यांवर या पद्धतीने हात ठेवायचे, गुडघे थोडे बेंड केलेले, गुडघे गोलाकार दिशेत फिरवा। 1 2 3 4 5। विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5। रिलॅक्स। आता आपला एक पाय वरती घ्या आणि समोर 1 बॅलन्स करा एका पायावर, 2 गुडघ्यातून पुढे मागे पाय करायचे, 3 4 5। रिलॅक्स। दुसरा पाय घ्यायचा आहे वरती, बॅलन्स करा दुसऱ्या पायावर, पुढे मागे पायाची हालचाल, 1 2 3 4 5। रिलॅक्स। पाय खाली। आता आपण करूया ताडासन मूवमेंट। ताडासन मधील हालचाल, पायांमध्ये खांद्यांमध्ये एवढा अंतर घ्या, दोन्ही हात श्वास भरत वरती आपल्या चवड्यांवर यायचे, श्वास सोडत खाली, पुन्हा श्वास घेत वरती चवड्यांवर यायचे, हात पूर्ण वरती ताणलेले, श्वास सोडत परत पूर्ण वरती चवड्यावर यायचे, हात वरती ताणायचे, थांबायचे थोडा वेळ, श्वास सोडत खाली, पुन्हा श्वास भरत वरती या, आपल्या चवड्यांवर टाचा उंच केलेल्या आहेत, थोडा वेळ थांबा, श्वास सोडत खाली, पुन्हा एकदा श्वास भरत वरती, टाचा उंच करून पाय चवड्यांवर, हात पूर्ण वरती ताणलेले, श्वास सोडत खाली। या पद्धतीने 4 ते 5 वेळा तुम्हाला रिपीट करायचे। पदहस्तासन करणार आहोत। पाय जुळलेल्या स्थितीत श्वास घेत दोन्ही हात वरती, श्वास सोडत खाली यायचंय, आपल्या पायांजवळ हात ठेवा, नाक गुडघ्याजवळ, थोडा वेळ थांबा, गुडघे ताठ ठेवा, यामुळे पायांचे स्नायू स्ट्रेच होतात, पायांमध्ये ताकद वाढली जाते। श्वास घेत पुन्हा वरती, श्वास सोडत खाली, पुन्हा एकदा रिपीट करायचं, श्वास घेत पूर्ण हात वरती, श्वास सोडत खाली, आपले हात पायांजवळ ठेवा जमिनीवर, गुडघे ताठ, होल्ड करा,
थोडा वेळ थांबायचं या स्थितीत. श्वास घेत पूर्ण वरती, श्वास सोडत बाजूने हात खाली. अजून एक वेळ आपण रिपीट करणार आहोत. श्वास घेत पूर्ण वरती, श्वास सोडत खाली, पायांजवळ हात, गुडघे ताठ, नाक गुडघ्यांजवळ नेण्याचा प्रयत्न. आसन स्थिती स्थिर. 10 सेकंद होल्ड आणि श्वास घेत वरती हात, श्वास सोडत खाली. आता आपण करूयात मोठी बैठक. यामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्या पायांमध्ये, हात समोर आणि श्वास सोडत खुर्चीत बसल्याप्रमाणे आपल्याला बसायचं आहे. या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 सेकंद होल्ड करून आसन स्थिती सोडायची. पुन्हा एकदा रिपीट करूयात. हात समोर, श्वास सोडत खाली. 1 2, आपल्या टाचा टेकलेल्या आहेत. 3 4 5 6 7 8 9 10. 10 सेकंद होल्ड करून पुन्हा यायचंय मागे. तिसऱ्यांदा आपण करणार आहोत मोठी बैठक. हात समोर, श्वास सोडत खाली, टाचा जमिनीवर टेकलेल्या, गुडघ्यातून बेंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत वरती. करूयात वीरभद्रासन. दोन्ही पायांमध्ये खांद्यांपेक्षा जास्त अंतर घ्या. आपला उजवा पाय उजवीकडे वळवायचा आहे आणि दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत सरळ ठेवायचे आहेत. आता उजवा पाय बेंड करायचा आहे आणि मागचा पाय सरळ ठेवायचा आहे. टाच उजव्या पायाची पूर्ण टेकलेली आहे. शरीर सरळ स्थितीत आहे, वरचा भाग. आता 10 सेकंद आपण होल्ड करणार आहोत. आपल्या उजव्या हाताकडे समोर पाहायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यायचे मध्ये. आता आपला डावा पाय डावीकडे वळवायचा आहे आणि डाव्या पायामध्ये बेंड करत आपल्या डाव्या हाताकडे नजर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत मागे, हात खाली. तुम्हाला जाणवत असेल या मांड्यांवर जो ताण येतोय, ह्या स्नायूंमध्ये ताकद निर्माण झाल्यासारखं आपल्याला जाणवू लागतं. मजबूत होतात स्नायू. पुन्हा एकदा आपण रिपीट करणार आहोत. पायांमध्ये जास्त अंतर. उजवा पाय उजवीकडे वळवायचा आहे. दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत. उजवा पाय बेंड करत नजर आपली उजव्या हाताकडे. शरीराचा वरचा भाग सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत मध्ये. आता आपला डावा पाय डावीकडे वळवा. दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत. श्वास सोडत डावा पाय बेंड करा. नजर आपली डाव्या हाताकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत मध्ये. या आसन स्थितीमुळे आपले गुडघे स्ट्रॉंग होतात, मांड्या स्ट्रॉंग होतात. आता पुढचं आसन करूयात आपण. दोन्ही पायांमध्ये अगदी थोडंसं अंतर घ्यायचंय. चेअर पोज करायची आपल्याला. दोन्ही हात वरती
आणि चेअर मध्ये बसल्याप्रमाणे गुडघ्यात बेंड करून खाली झुकायचंय. आपले हात कानांना दंड लावायचा आहे. या पद्धतीने 10 सेकंद होल्ड करा. टाचा पूर्ण टेकलेल्या आहेत. 1 2 3 4 5. आपली नजर वर हाताकडे ठेवा. 6 7 8 9 10. श्वास सोडत यायचे मागे. पुन्हा एकदा आपण रिपीट करूया. पायामध्ये थोडंसं अंतर, गुडघ्यातून बेंड होत खाली झुकायचंय, गुडघ्यातून खाली वाकायचंय. हात समोर वरती कानाच्या रेषेत, कानाला दंड स्पर्श करा. नजर हातांकडे. थांबायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत मागे. पुन्हा एकदा करूया आपण. तिसऱ्यांदा पायामध्ये थोडंसं अंतर, श्वास भरत हात वरती आणि गुडघ्यात बेंड करत खाली झुकायचे. खुर्चीवर बसल्याप्रमाणे बसायचे. कानाला दंड स्पर्श करा. थांबायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत मागे. आता आपण बॅलन्सिंग मध्ये एक आसन करूया. वृक्षासन. आपला डावा पाय उजव्या मांडीवर घ्या. आपल्या उजव्या पायावर बॅलन्स करायचंय आणि श्वास घेत दोन्ही हात नमस्कार स्थितीत वरती होल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत बाजूने हात खाली, पाय खाली. आता आपला उजवा पाय डाव्या मांडीवर घ्या, गुडघ्याच्या वरती. आपल्या डाव्या पायावर बॅलन्स करा. दोन्ही हात श्वास भरत वरती नमस्कार स्थिती करा हातांची. थांबायचं 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत बाजूने हात खाली, पाय खाली. पुन्हा एकदा रिपीट करायचंय. आपला डावा पाय उजव्या मांडीवर, आपल्या उजव्या पायावर बॅलन्स करा. श्वास भरत दोन्ही हात वरती, हाताचा नमस्कार. 10 सेकंद होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. आता आपला उजवा पाय डाव्या मांडीवर, गुडघ्यावर न ठेवता आपल्या मांडीवर ठेवायचा आहे पाय. आपल्या डाव्या पायावर बॅलन्स करा. दोन्ही हात श्वास भरत वरती नमस्कार स्थिती हातांची. 10 सेकंद होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली, पाय खाली. आता आपण खाली बसून वज्रासन करायचं आहे. दोन्ही टाचा बाहेर काढायच्या आहेत आणि चवडे आतमध्ये. या पद्धतीने टाचांवर बसायचं नाहीये. वज्रासन. 10 सेकंद होल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपण करूया मार्जरी आसन. आपले हात समोर घ्यायचे आहेत. आपल्या पायांपासून हाताचं अंतर, आपल्या हाताच्या कोपऱ्यापासून ते हात एवढं अंतर घ्यायचंय आणि हात सरळ करायचे. पायामध्ये थोडंसं अंतर घ्या
आणि पाठीला बाक देत श्वास भरत पूर्ण वरती पाहायचे. श्वास सोडत हळूवार पाठ वरती न्या. थोडं थांबायचे. श्वास भरत पाठीला बाक वरती पाहायचं. यामुळे आपल्या पाठीचे स्नायू मजबूत होतात, पाठीला स्ट्रेंथ मिळते. पुन्हा श्वास सोडत खाली बघायचे, पाठ वरती न्यायचे पूर्ण आणि थांबायचे. श्वास घेत वरती पाहायचं, पाठीला बाक, थांबायचं थोडा वेळ. श्वास सोडत पाठ वरती खाली पाहायचे, थांबायचं थोडा वेळ. श्वास घेत वरती पाहायचं, पाठीला बाक द्यायचा, पूर्ण स्ट्रेच द्यायचा, थांबायचं. हा जो ताण निर्माण झालाय तो धरून ठेवायचा. रिलॅक्स. पुन्हा यायचं वज्रासन स्थितीत. आता आपण करणार आहोत शशांक आसन. श्वास भरत दोन्ही हात वरती न्या. मागे श्वास सोडत पुढे यायचंय. डोकं लावायचं जमिनीला. सीट मागे टेकलेली असावी. 10 सेकंद होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत वरती. श्वास सोडत बाजूने हात खाली. पुन्हा एकदा आपण रिपीट करूयात शशांक आसन. श्वास घेत हात पूर्ण वरती. श्वास सोडत पुढे यायचंय. डोकं जमिनीवर, सीट मागे टेकलेली. थांबायचं 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत वरती. श्वास सोडत बाजूने हात खाली. आता आपण करूयात भुजंगासन. त्यासाठी सुरुवातीला पोटावर यायचं. पोटावर झोपून घ्यायचं. हात आपले छातीजवळ आणि पाय जुळलेल्या स्थितीत. श्वास भरत पूर्ण वरती या. नजर आपली छताकडे ठेवायची. पाठ पूर्ण झुकलेली जमिनीच्या बाजूने. 10 सेकंद होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत खाली यायचं. पुन्हा एकदा रिपीट करूयात भुजंगासन. श्वास घेत पूर्ण वरती. हात कोपऱ्यामधून ताठ, पाठ झुकलेली, नजर वरती. 10 सेकंद होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत खाली. भुजंगासनमुळे आपल्या पाठीचे सर्व स्नायू स्ट्रेच होऊन मजबूत बनतात. आता आपण करूया पर्वतासन. यामध्ये तुम्हाला आपले पाय टाचांवर टेकवायचे आहेत. हात समोर आणि नजर आपली नाभीकडे. पाय गुडघ्यामधून ताठ ठेवा. 10 सेकंद होल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा गुडघे टेकत मागे यायचे. पुन्हा एकदा आपण रिपीट करणार आहोत पर्वतासन. हात समोर आणि पाय गुडघ्यामधून ताठ करत, टाचांवर पाय टेकलेले, नजर आपली नाभीकडे.
श्वास सोडलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा पूर्ववत वज्रासन मध्ये. पुन्हा एकदा आपण रिपीट करूयात. पर्वतासन. हात समोर, पाय गुडघ्यामधून सरळ करा, टाचा जमिनीवर टेकलेल्या. आपलं लक्ष नाभीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यायचं पुन्हा पूर्वस्थितीत. रिलॅक्स. आता आपण 3 आसनांची एक सलग साखळी बनवूयात. सुरुवातीला तुम्ही शशांकासन करायचे. 1, पुन्हा भुजंगासन. 2, पुन्हा पर्वतासन. 3, पुन्हा शशांकासन. 1, भुजंगासन. 2, पर्वतासन. 3, शशांकासन. 1, भुजंगासन. 2, पर्वतासन. 3, पुन्हा शशांकासन. 1, भुजंगासन. 2, पर्वतासन. 3 यायचं वज्रासन. या पद्धतीने तुम्ही या 3 आसनांची साखळी करून तुम्ही 4 ते 5 सेट करू शकता. त्यामुळे तुमच्या शरीराची एनर्जी लेवल वाढते आणि ताकद वाढते. आता आपण करूयात बद्ध कोणासन. बटरफ्लाय. दोन्ही पाय आपले हाताने लॉक करा. पाठीचा कणा ताठ ठेवा आणि मांड्या हळूहळू वर खाली करा. हे आसन स्थिती आपल्याला 5 ते 10 सेकंद या पद्धतीने धरून ठेवायचे आहे किंवा मांड्या वर खाली करत बटरफ्लाय करायचा आहे. पाठीचा कणा ताठ ठेवा. यामुळे आपल्या मांड्यांच्या स्नायूंची लवचिकता वाढते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 ते 15 सेकंद. आता बद्ध कोणासन मध्येच आपल्याला नाक लावायचं आहे अंगठ्यांना. थोडं होल्ड करा. श्वास घेत वरती या. श्वास सोडत समोर. थांबायचं थोडा वेळ. श्वास घेत वरती. श्वास सोडत समोर. थांबायचं थोडा वेळ. श्वास घेत वरती. रिलॅक्स. आता आपण कोणासन करूयात. पाय लांब ठेवायचे आहेत. जेवढं अंतर तुम्हाला ठेवता येईल तेवढं जास्त अंतर ठेवा. यामुळे आपल्या मांड्यांवरचं फॅट्स कमी होतं. मांड्यांची लवचिकता वाढते आणि ताकद वाढते स्नायूंची. करूयात कोणासन. 1 2 3 4 5 6. मागे वळून बघा. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. या पद्धतीने 20 वेळा कोणासन करायचं आहे. आणि आता आपण कोणासन मध्येच ग्राइंडिंग करायचं आहे. चक्की चलासन. या पायापासून ते या पायापर्यंत पूर्ण गोल राऊंड घेत मागे यायचं आहे. 1 श्वास सोडत पुढे जायचं. श्वास भरत मागे यायचं. 2 3 हात ताठ ठेवा. 4 5 6 7
8 9 10. आता विरुद्ध बाजूने करूयात. पूर्ण श्वास सोडत पुढे श्वास घेत मागे. 1 गोल राऊंड मारायचंय. 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आपण पाठीवर झोपून कंधरासन करूया. पाठीवर झोपायचंय. पाय आपले फोल्ड आपल्या तळ हाताने एवढं अंतर ठेवा टाचेमध्ये आणि सीटमध्ये, या पद्धतीने. आणि श्वास भरत सीट वरती घ्या. पूर्ण थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 सेकंद थांबून श्वास सोडत खाली यायचं. आपले पेल्विक मसल स्ट्रॉंग होतात. यामुळे स्त्रियांना युरिन इन्फेक्शन, पिरियड संबंधीचे त्रास दूर होतात. तर आता आपण पुन्हा एकदा रिपीट करूया. श्वास परत पूर्ण वरती या. सीट पूर्ण वर उचलायची आहे. हात जमिनीवर टेकलेले. हनुवटी कंठपोपात दाबलेली. थांबायचं 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत खाली. तिसऱ्यांदा आपल्याला रिपीट करायचंय. श्वास भरत पूर्ण वरती या. सीट पूर्ण वर उचललेली. कंठकोपात हनुवटी दाबलेली. 10 सेकंद होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यामुळे आपले मांड्यांचे स्नायू मजबूत होतात. पायांची ताकद वाढली जाते आणि पोटासंबंधीचे जे काही आजार आहेत ते कमी होतात. आता आपले पाय बटरफ्लाय पोझिशन मध्ये आणायचे. बटरफ्लाय करायचं पायांचं. आणि हात आपल्या मांड्यांवर ठेवून पूर्ण रिलॅक्स व्हायचं आहे. आपल्या पाठीवर ताण निर्माण झालेला आहे. पाठदुखी बरी होते. सुप्त बद्ध कोणासन. थांबायचे या स्थितीत. डोळे बंद करून या आसन स्थितीचा अनुभव घ्या. स्थिर राहा. आपल्या शरीरावर जो ताण निर्माण झालेला आहे तो ताण धरून ठेवलेला आहे आपण. 2 ते 3 मिनिटं आपण आता शवासन करूया. हात बाजूला. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने. मान झुकलेली. शरीर सैल स्थितीत सोडलेलं. पूर्णपणे शवासन स्थिती. श्वास येत आहेत, जात आहेत. आपल्याला कुठलाही प्रयत्न करायचा नाहीये. फक्त शवासन स्थिती अनुभवायची आहे. सगळे स्नायू शिथिल सोडायचे. पूर्णपणे रिलॅक्स करायचे आपल्या शरीराला आणि शरीरावरचा ताण पूर्णपणे नाहीसा करायचा. पूर्ण रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. शरीराचा सर्व थकवा नाहीसा होत चाललाय. प्रत्येक अवयव आपला शिथिल करा. प्रत्येक
स्नायूंवर जो ताण निर्माण झालेला आहे तो कमी करत जायचा आहे. पूर्ण शिथिल रिलॅक्स करत जायचं आहे. आपले सगळे अवयव शिथिल झालेले आहेत. थकवा पूर्ण निघून गेलेला आहे. आता पृष्ठ ताडासन करूयात. हात वरती करा, पाय खाली, पूर्ण शरीराला ताण द्या आणि डाव्या कुशीवरून वरती उठून यायचे. तर असा हा 20 मिनिटाचा योग सेशन तुम्ही दररोज नक्की कराल अशी माझी खात्री आहे. कारण या 20 मिनिटात तुमच्या शरीराची ताकद वाढली जाणार आहे आणि प्रतिकारशक्ती जबरदस्त वाढली जाणार आहे. तर दररोज हे सेशन नक्की फॉलो करा. चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.